मीरा, अगं तू काय सांगतेस? आईंनी तुझ्यासोबत डील केली आहे. तू बाळाला जन्म दिलास तर तुझी आणि बाबांची भेट घडवून देतील. ताई, मला माहितीये तुला पटत नसेल, पण मी खोटं बोलत नाहीये. मला ना मुळात गोष्टी कळतच नाहीयेत. बाबा कुठे आहेत? आई त्यांचा सौदा का करतील? आणि जर तुला बाळ झालं तर आईंचा काय संबंध? संबंध आहे. या मागे आईसाहेबांचा काहीतरी कट आहे आणि हेच खरंय. ताई, माझ्यावर एकदा विश्वास ठेवून बघ. मीरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण या बाबतीत अगं तू आईंवर संशय घेतीयस. ताई, तू मला मदत करणार आहेस की नाही? मीरा, मागचे काही दिवस तू मला काहीच सांगत नाहीयेस. तू काय करतीयस, कुठे जातीयस, या घरात काय चाललंय तू काहीच सांगत नाहीयेस मला. आत्मा तू आहेस ना ताई. खरं तर हे सगळं तू मला सांगायला हवं. हो, पण संशय येण्यासारखं माझ्या समोर काही घडतच नाहीये. मी काय सांगणार? ठीक आहे, आपल्यात जे काही घडलंय, तुला माझ्यावर विश्वास आहे नाहीये, आपल्यातली भांडणं सगळं बाजूला ठेव. तू माझी रक्ताची बहीण आहेस ना ताई. मी तुला खरं सांगते, या सगळ्यामध्ये ना मी खूप एकटी पडले ग. तरी सुद्धा तू मला मदत करणार नाहीयेस का? त्या मंजिरीच्या तावडीतून मी कसा निसटलो? कोणी बंधमुक्त केलं मला? मार्जरी, तू आता या भ्रमासोबत राहा. खरा शिवनाथ बाहेर पडतोय. आज तुला कळलं असेल, नकारात्मक शक्ती सगळीकडेच मदत करत नसतात. दैवी शक्तीची सात्विक साधना सोडून तू अघोरी शक्तीची आराधना करू लागलास. हो, कारण माझा दैवी शक्तींवरचा विश्वास उडाला होता. मनापासून श्रद्धा बाळगली मी. वर्षानुवर्ष सात्विकच साधना केली, करत राहिलो.
नियम पाळले, व्रतवैकल्य केली, जाळून घेतलं स्वतःला उपासनेच्या आगीत. पण काय मिळालं मला? काय मिळालं? माझी गृहलक्ष्मी गेली. माझी गोजीरवाणी पोर, तिला माझ्यापासून दूर केलं गेलं. उद्ध्वस्त झालो मी. घर गेलं, नाव गेलं, सन्मान गेला आणि शेवटी स्वतःलाच हरवून बसलो मी. जेव्हा मी मदतीसाठी हात जोडत होतो, माझ्या प्रश्नांची उत्तरं मागत होतो, तेव्हा काय करत होते हे देव? का गप्प होते? माझ्या बाबतीत जे काही घडलं तेव्हा काय केलं या दैवी शक्तीने? शिवनाथ, हीच तर तुझी परीक्षा होती. परीक्षा म्हणजे? तू महागौरी देवीचं व्रत करत असताना तुझ्या घरावर असुरी शक्तीने आघात केला, तेव्हा व्रत अर्धवट ठेवलंस. व्रताचा 100 वर्षातून येणारा योग तू वाया घालवलास. माझी माणसं जीव गमावत असताना कशी पूर्ण करणार होतो मी व्रतवैकल्य? केले असतेस तर आज हा दिवस पाहावा लागला नसता शिवनाथ. तू नियती बदलू शकत नाहीस. तुझ्या सोबत असलेली सगळी तुझी माणसं, नाती ही शाश्वत नाहीयेत. पण आपण जेव्हा क्रोधामध्ये चुकीच्या मार्गाने जातो आणि जे हातात उरलेलं असतं तेही गमावून बसतो. तू आधीच खूप काही गमावलंयस रे. आता विचार बदलला नाहीस तर सगळं गमावतच राहशील. मला सूड घ्यायचा होता, सूड. म्हणून मी अघोरी साधनेचा मार्ग अवलंबला. पण आता दैवी शक्तीला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. देवीचाच भक्त आहे मी तिला शरण जाईनही. पण त्याने काय होणार आहे? शरण जाणं म्हणजे हार मानणं नाही रे शिवनाथ. शरण जाणं म्हणजे अहंकार बाजूला सारणं. तुला तुझ्या लेकीच्या युद्धात उतरावं लागेल. तुला तिच्या सोबत लढावं लागेल. मीरा एकटी लढतेय आणि तिला तिच्या बापाची कधी नव्हे एवढी गरज आहे. हे युद्ध मोठं आहे शिवनाथ. मीराला तुझी गरज आहे.